नमस्कार, मी उमेश कुमार. TV9 मराठीत आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आपल्याबरोबर आज आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार. दादा, तुमचं स्वागत आहे TV9 मराठीत. नमस्कार. आणि सध्या तर खूप गरम आहे तुमचं बारामतीचं वातावरण. सगळ्या देशाचं लक्ष या निवडणुकीकडे आहे आणि विशेष करून महाराष्ट्राचं लक्ष आहेच या निवडणुकीकडे. काय होईल बारामतीत असं सगळ्यांना वाटतं? राज्यामध्ये देशामध्ये कुठल्याही निवडणुका म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये दोन उमेदवार एकमेकाच्या विरोधात लढत असतात. कधी ट्रायंग्युलर फाईट होत असते, परंतु इथं जे काही उमेदवार राहिलेले आहेत ते बघता सरळ सरळ फाईट आहे आणि त्याच्याबद्दल आम्ही ही भूमिका घेतलेली आहे. मी सगळ्या महाराष्ट्राला सांगतोय किंवा माझ्या भागामध्ये पण सांगतोय की ही भावकीची किंवा गावकीची निवडणूक नाही आहे. आम्ही अनेक प्रकारच्या निवडणुका गेल्या 30-35 वर्षामध्ये मी लढत आलेलो आहोत. मी स्वतः 7 विधानसभा 1 लोकसभा मी स्वतः लढवलेली आहे आणि त्याच्यामध्ये माझ्या भागातल्या लोकांनी मला प्रचंड मताधिक्याने आजपर्यंत लोकसभेत पण आणि विधानसभेत पण पाठवलं आहे. आता ह्या निवडणूक माझ्या दृष्टिकोनातनं नरेंद्र मोदी वर्सेस राहुल गांधी अशा प्रकारची निवडणूक आहे. कारण देश पातळीवर आम्ही जी काही भूमिका घेतली महायुतीने, त्याच्यामध्ये आम्ही देशाचं 10 वर्ष पंतप्रधानपद ज्या खंबीरपणे मोदी साहेबांनी सांभाळलं आणि देशाचा नावलौकिक जगामध्ये वाढवण्याचं काम केलं. देशामध्ये अनेक प्रकारचे प्रकल्पाला चालना दिली, गती दिली, सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, समाजातल्या सर्व घटकाला कुठं ना कुठं न्याय देण्याचा प्रयत्न केला. अशा वेळेस त्यांनी या देशाचं तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावं असं देशातल्या बहुसंख्य मतदारांचं मत आहे. आता मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं असेल तर त्यांच्या विचाराचे खासदार निवडून जाणं गरजेचं आहे. आम्ही महायुती केलेली आहे. इथं भाजपने काही जागा लढवल्यात, काही शिवसेनेने लढवल्यात, काही आम्ही लढवल्यात आणि एक जागा आम्ही मित्रपक्ष रासपचे महादेव जानकरांना दिलेली आहे. अशा प्रकारची इथली महाराष्ट्रापुरती निवडणूक आहे. आता मीडियानेच ह्याला खूप मोठं असं महत्त्व दिलेलं आहे. ही फार महत्त्वाची निवडणूक, फार महत्त्वाची निवडणूक. माझं मत आहे की देशात राज्यात जशा निवडणुका होतात त्यातलीच ही एक निवडणूक आहे असं मी मानतो आणि त्या प्रकारे माझा प्रचार चाललेला आहे. तुम्ही आता बोललात की ही जी लढाई आहे ती मोदी विरुद्ध राहुल गांधी असं तुम्ही बोललात. पण महाराष्ट्रातल्या जनतेच्या नजरेत तर राष्ट्रवादी फुटल्यानंतर ही पहिली लढाई आहे आणि पवार विरुद्ध पवार, म्हणजे पवारांच्या घरातच 2 लोक एकमेकांसमोर उभे आहेत आणि दोघी मेहनत करतात. म्हणजे शरद पवारही मेहनत करतात, तुम्हीही मेहनत करता. म्हणजे आतापर्यंत या निवडणुकीत तुम्ही शिवतारेंशी जुळून घेतलं, तुम्ही हर्षवर्धन पाटलांशी जुळून घेतलं, तर मेहनत आहे ना इथे दोघांची. ह्यामध्ये महायुती झालेली आहे. महायुतीत भाजप आहे, शिवसेना आहे. जसं मागे महाविकास आघाडी होती, लोक वेगळा प्रचार करतात. महाविकास आघाडी पण शिवसेना सारखा पक्ष होता ना. शिवसेनेला इतके दिवस काँग्रेस राष्ट्रवादी जातीवादी पक्ष म्हणत होते ना. कट्टर एका ह्याचं समर्थन करणारा पक्ष म्हणून म्हणत होते. सगळे म्हणायचे की शिवसेनेचं आणि काँग्रेसचं किंवा राष्ट्रवादीचं कधीच एकत्र येऊन सरकार बनणार नाही. बनवलं, चालवलं. तशा पद्धतीनं जर शिवसेना चालते तर मग भाजप का नको? भाजपच्या बरोबर पण तुम्हाला आठवत असेल उमेशजी, 2014ला निकाल लागायच्या आधीच तुम्हाला सगळ्यांना मीडियाला सांगितलं ना आमचा बाहेरनं पाठिंबा आहे. आता काय सांगितलं जातं? आम्ही जरी तसं सांगितलं असेल तरी ते आमची निवडणुकीत त्यावेळेसची एक स्ट्रॅटेजी होती. इतरांनी वरिष्ठांनी केलं की स्ट्रॅटेजी, आम्ही केलं की मग मात्र वेगळं. असं नाही ना चालेल. नाही, तेही थोपटेंकडे गेले ना, तेही थोपटेंकडे गेले, तुम्ही इकडे. मी मेहनतीचं बाहेरनं नाही. उद्याच्याला महायुतीच्या बद्दल तुम्ही विचारलं. महायुतीमध्ये हर्षवर्धन पाटील आहेत भाजपचे असल्यामुळं, राहुल कुल भाजपचे असल्यामुळे आहेत, शिवसेनेचे असल्यामुळे आहेत. त्याच्यावर शिवसेनेचेच घटक आहेत ना. हे घटक आहेत, पण ते लोक मनापासून काम करतील का याची काय गॅरंटी आहे? हे का, तुम्हाला राजकारणामध्ये तुम्ही पण आज ज्या क्षेत्रामध्ये काम करताय तुमच्या सहकाऱ्यांच्यावर 100% गॅरंटी असतीच असं नाही, परंतु आपल्याला विश्वास टाकावा लागतो. शेवटी हे जग विश्वासावर चालतं, राजकारण पण विश्वासावर चालतं. आणि मी आजपर्यंत जे राजकारण केलं ते विश्वासानेच केलेलं आहे.
मी फार शब्दाचा पक्का आहे, सगळ्यांना मीडियालाही माहिती आहे आणि बाकीच्यांना माहिती आहे. त्याच्यामुळं आम्ही पाठीमागं ज्यावेळेस आम्ही एकमेकाच्या विरोधात लढलो, मनापासून लढलो, एकदम ताकदीनं लढलो. आता आम्ही एकत्रपणे काम करायचं ठरवलेलं आहे, मनापासून करतोय, ताकदीनं करतोय. ही निवडणूक प्रतिष्ठा म्हणजे एक प्रकारे त्यांचीही प्रतिष्ठा पणाला आहे, तुमचीही प्रतिष्ठा पणाला आहे. ही प्रतिष्ठेची निवडणूक यासाठी झाली की सुनेत्रा पवारांची उमेदवारी तिथे आली. मग दादांनी असा निर्णय का घेतला? निवडणुकीमध्ये सगळे मिळून निर्णय घेतात. आमचाही पक्ष आहे, जो मूळ पक्ष आहे तोच राष्ट्रवादी आम्ही त्या ठिकाणी चालवतोय. चिन्हही आमच्याकडे तेच आहे. ठीक आहे, न्यायालयामध्ये एक मॅटर चालू आहे, न्यायालय त्याच्याबद्दलचा निर्णय देईल. परंतु आज तरी नाव आमच्याकडे, झेंडा आमच्याकडे, चिन्ह आमच्याकडे आणि आम्ही आमचं काम करतोय. आम्ही एकत्र बसून ज्या काही जागा होत्या त्या जागेचे उमेदवार ठरवलेले आहेत आणि त्या प्रकारे लढतोय. आम्हाला सगळ्यांना वाटलं की अशा पद्धतीनं पुढे जाऊ, आम्ही जातोय. तर तुम्ही दुसराही उमेदवार देऊ शकले असते, तर तुम्ही घरातला उमेदवार दिला. ह्या संदर्भात बारामतीकर ज्यावेळेस मी सगळे चाचपणी केली, निवडणूक ही जिंकण्याकरता लढायची असते. आमचा उमेदवार असेल, समोरचा उमेदवार असेल, इतर कुणी अपक्ष उमेदवार असतात, ते पण जिंकण्याकरता फॉर्म भरतात. फार क्वचित लोक उगीच भरायचं म्हणून भरतात. आम्ही आजपर्यंत निवडणुका केल्या हे जिंकण्याकरता केल्या. यश अपयश हे सर्वस्वी मतदारांच्यावर अवलंबून आहे. मतदार राजा आहे, त्यांनी ठरवायचं आहे, ते त्या ठिकाणी निर्णय घेणार आहेत. आम्ही त्यांना आमची बाजू समजावून सांगण्याचं, पटवून देण्याचं काम करायचं आणि मी विकासाच्या करता हे करतोय. सगळ्यांना माहिती आहे, महाराष्ट्रामध्ये, माझ्या तालुक्यामध्ये, माझ्या जिल्ह्यामध्ये आम्ही कामाला लागल्यापासून, राजकारणात आल्यापासून एकच ध्येय, विकास आणि आपल्या भागाचा विकास झाला पाहिजे, आपल्या राज्याचा, जिल्ह्याचा झाला पाहिजे. ते ध्येय डोळ्यासमोर ठेवून आम्ही पुढं चाललेलो आहे. आणि आज नरेंद्र मोदी विकास पुरुष म्हणून ओळखले जातात. त्याच्यामुळं विकास पुरुष म्हणून ओळखले जात असताना त्यांच्या केंद्राच्या विविध योजनांचा फायदा हा माझ्या महाराष्ट्राला पण व्हावा, हा माझ्या बारामती लोकसभा मतदारसंघाला पण व्हावा, ही आमची भूमिका आहे. आणि त्या भूमिकेतनं आम्ही या निवडणुकीमध्ये उतरलेलो आहे. मला एक प्रश्न विचारायचा आहे की भाजपकडून असं काही सुचवण्यात आलं होतं काय किंवा भाजपचा काही दबाव होता काय? असं बाहेर चर्चा आहे की सुनेत्रा पवारांना उतरवावं यासाठी भाजपचाही दबाव होता, त्यांनीही सुचवलं. ह्याच्यामध्ये हे धादांत खोटं आहे. कुणी कुणाला काही सुचवलेलं नाही. जागा वाटप झाल्यानंतर कुणी कुणाला कुठं उमेदवारी द्यावी हा ज्याच्या त्याचा पक्षाचा प्रश्न होता आणि त्या पद्धतीनं त्या पक्षांनी केलेलं आहे. फक्त परभणीची जागा आम्हाला मिळालेली होती. परभणीच्या जागेच्यामध्ये सोशल इंजिनिअरिंगच्या निमित्तानं आम्ही ती जागा महादेव जानकरांच्या रासपाला दिली. एवढं मात्र आम्ही सगळ्यांनी मिळून तो निर्णय घेतला. आणि तिथं आधी मी राजेश विटेकरांना जवळपास तयारीला लागायला सांगितलेलं होतं. परंतु नंतर आम्हाला थोडंसं 2 पावलं पुढं मागे सरकावं लागतं. तसं आम्ही महादेव जानकरांना तिथं उमेदवारी देण्याच्याकरता आमच्या उमेदवाराला थांबवलं आणि तिथं महायुतीचा उमेदवार म्हणूनच जानकर साहेबांना उमेदवारी दिली. म्हणजे सुनेत्रा पवारांना उमेदवारी ही राष्ट्रवादी पक्षाचाच हा विचार होता, त्यांनीच ठरवलं, त्यांनीच ती उमेदवारी दिली, त्यात भाजपचं काही नाही. भाजपचा काही संबंध नाही. कारण नसताना गैरसमज पसरवण्याचं काम केलं जातं. ह्याच्यामध्ये जो निर्णय आहे तो आम्हा लोकांचा आहे. नाही, असं म्हटलं जातं की सगळ्या लोकांना हे वाटतं की भाजपला हेच पाहिजे होतं आणि त्याच्या ट्रॅपमध्ये भाजपच्या दादा फसले. हे तुम्ही दुसरे काय कुणी काय म्हणायचा ज्याचा अधिकार आहे. मी अजित पवार हा ट्रॅपमध्ये फसणारा माणूस नाही. माझं रोखठोक काम असतं. हे असलं लेचापेचं काम माझ्याकडं नसतं. मी अनेकदा आत्तापर्यंत माझे राजकीय जीवनात काम करताना ज्यावेळेस मला वाटलं त्यावेळेस मी राजीनामा दिला टाकून आणि मी निघून गेलो आहे. त्याच्यामुळं असलं काही हे जे काही रंगवलं जातं चित्रण, गैरसमज पसरवलं जातात, हे दादांत खोटे आहेत. ह्याच्यामध्ये तसूभर नखाच्या एवढं देखील सत्य नाही आहे. पण या निवडणुकीमुळे दोघांचीही राजकीय जी कारकीर्द आहे ती स्टेकवर लागेल ना. एक तिकडून हरले किंवा इकडून हरले, त्याच्यात मोठ्या पवारांची किंवा निवडणूक म्हणल्यानंतर यश अपयश असतं. आमच्या घरात आजच झालेलं नाही आहे. फार पूर्वी स्वर्गीय वसंतदादा पवार हे आमचे सगळ्यात थोरले काका, अख्खं घराणं शेतकरी कामगार पक्षाचं होतं. नवीन पिढीला माहिती नाही आहे. नवीन बारामतीकर जे नंतरच्या काळात जन्माला आले त्यांना माहिती नाही.
जुन्या बारामतीकरांना माहिती आहे त्यावेळेस एकटे पवारसाहेब काँग्रेसकडनं काम करत होते. ते अख्खं घराणं आजी आजोबा सगळे त्यांची मुलं सगळ्या त्यांच्या मुली सगळे त्यांचे घरातले मेंबर हे शेतकरी कामगार पक्षाचं काम करत होते. हा इतिहासामध्ये नोंद झालेली आहे. 1962 किंवा असा काहीतरी तो काळ होता. नाही, प्रचारही व्यक्तिगत सुरू झाला आहे ना. आता पहिलं एक स्टेटमेंट आलं सुप्रिया सुळेंचं की जर बायको खासदार झाली तर नवरा जाऊन कॅन्टीनमध्ये पर्स सांभाळेल काय, ते एक स्टेटमेंट आलं. त्यानंतर तुमचं एक स्टेटमेंट आलं त्यांच्याविषयी की पवार नाव असेल त्याच्यासमोर बटन दाबा. त्यानंतर शरद पवारांचं एक स्टेटमेंट आलं की बाहेरचे पवार की आतले पवार, म्हणजे हे 3 वक्तव्य आहेत तसे बघितले आतापर्यंत. तुम्ही कसं बघता? त्यांनी त्याच्या मनामध्ये काय स्टेटमेंट त्यांनी द्यावं ते त्यांना द्यायचा अधिकार आहे. संविधानाने बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने त्यांना तो दिलेला आहे. मी जे स्टेटमेंट केलं ते मी स्टेटमेंट जे खरं आहे ते सांगितलं. बारामतीकर पवारांना मानतात, मग पवार तिथं जे कोणी असेल मशीनमध्ये पवार नाव असेल तिथं बटन दाबा, याच्यात माझं काय चुकलं. आता इतरांनी जे स्टेटमेंट केलं ते पर्सन कॅन्टीन ते लोकांनी ठरवावं. त्याचबरोबर इतरांनी काय बाहेरचे घरचे असं स्टेटमेंट केलं, मला त्याच्याबद्दल बोलायचंच नाही. मी ठरवलेलं आहे आपल्याला इतरांच्याबद्दल बोलायचं नाही, आपल्याला विकासाबद्दल बोलायचं आहे. बारामतीमध्ये मी भरपूर विकास केलेला आहे, पुढाई करण्याची माझ्यामध्ये क्षमता आहे, माझ्यामध्ये ताकद आहे. उद्या अजून 10 वर्ष मी काम करू शकतो. मी त्या संदर्भामध्ये तो करत असताना मला केंद्राचा निधी गेल्या 10 वर्षात आला नाही. केंद्राचा निधी आणण्याच्या करता केंद्राच्या विचाराचा खासदार हा दिल्लीमध्ये गेला पाहिजे. दिल्लीमध्ये गेल्यानंतर तुम्ही बघा आमच्या बारामतीतनं पण खासदार गेले, शिरूरमधनं पण गेले, तुमच्या मावळमधनं पण गेले, पुण्यातनं गेले. स्वर्गीय गिरीश बापट पुण्यातनं गेल्यावर त्यांनी जायकाचा प्रकल्प आणला, काही 1000 कोटी रुपये आणले. पिण्याच्या पाण्याच्या संदर्भातलं काही 1000 कोटी रुपये आणले. मेट्रो आणली, ती सुरू केली. मेट्रो आता आपण वाढवतोय, म्हणजे निगडी टू कर्जत कात्रजपर्यंत जातोय. इकडं चांदणी चौक ते आपल्याला पुढं वाघोलीपर्यंत जायचं आहे, इकडं लोणी काळभोर वाकवस्तीवर जायचं आहे. आपला पुण्याचा एअरपोर्ट छोटा होता, मला आठवतं मी राजकारणात सुरुवात केली त्यावेळेस उमेशजी तुमचा विश्वास बसणार नाही, पुण्यात एक फ्लाईट यायचं 9:30-10ला यायचं मुंबईतनं आणि ते जायचं. आज पुण्यामध्ये किती फ्लाईट येतात आणि किती जात आहेत त्याची कुठंतरी गणना करा. तिथं तेवढे फ्लाईट म्हणजे मग त्याकरता टर्मिनल वाढवलं, त्याच्यात गिरीश बापटांनी पुढाकार घेतला. हे काय झालं, ते सत्ताधारी पक्षाचे खासदार होते म्हणून झालं. बाकीकडे तशा पद्धतीची कामं झाली नाही. आम्हाला आमचं नाशिक टू पुणे रेल्वेचं करायचं होतं, ते काम रखडलं. त्याच्या संदर्भामध्ये इतर अनेक कामं, माझी बारामती फलटण रेल्वे ती बरेच वर्ष आम्ही जसं कळतंय तसं ती आमची झाली नाही. शेवटी मी पंतप्रधानांना विनंती केली माझी, त्यांचे ह्या राजकीय समीकरणं बदलल्यानंतर ते म्हणले अजित काळजी करू नको, मी ऑनलाईन भूमिपूजनाने उद्घाटन करणार आहे, त्यावेळेस बारामती फलटण रेल्वे घेतो. ते त्यांनी घेतली. असे अनेक प्रकल्प आहेत ना, अनेक गोष्टी आहेत ना. तुम्हालाही माहिती आहे वर्ल्ड बँकेचा पैसा तुम्हाला जर आणायचा म्हटलं तर सेंट्रलची मदत लागते. जायकाचा पैसा, जपान गव्हर्नमेंटचा पैसा, कोणाचाही पैसा बाहेर न आणायचं म्हटलं तर RBI सेंट्रल गव्हर्नमेंट, मग तुमच्याकडे तो येतो. आणि आमचं हेच म्हणणं आहे की आमचे काही महत्त्वाचे पाण्याचे प्रकल्प आहेत, ते पाण्याचे प्रकल्प पूर्ण करण्याच्या करता आम्हाला राज्य सरकार आणि केंद्र सरकारची मदत लागणार आहे. ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत, गेले 10 वर्ष आमच्यामध्ये ह्या केंद्राचा निधी न येण्यामागचं कारण विरोधी पक्षाचा खासदार इथं निवडून जात होता. आता महायुतीचा खासदार निवडून जर जनतेने दिला तर त्याच्यात ह्या लोकसभा मतदारसंघातल्या 6 विधानसभा मतदारसंघाचा फायदा आहे आणि त्याच्यातल्या अनेक महत्त्वाच्या गोष्टी ह्या आम्हाला करायच्यात. त्याच्याबद्दल आम्ही आमची भूमिका ही सासवडच्या सभेत मांडलेली आहे, वेगवेगळ्या सभेत मांडतो. तुमच्यासारखे चॅनल ज्यावेळेस मुलाखती घेतात त्यावेळेस पण सांगण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आता तुम्ही हे सगळं विकासाचं बोलता, पण तुम्ही पवारांना उत्तर दिलंच होतं ना की 40 वर्ष झाले तरी सुनबाई घरातल्या नाही होत का? नाही, ह्याच्यामध्ये असं का तुमच्या मनात येत नाही? उमेश कुमावत एक त्रयस्थ नागरिक म्हणून त्यांच्या घरामध्ये एखादी 40 वर्षापूर्वी आलेली सून उमेश कुमावत बाहेरची म्हणू शकतात? आपल्यामध्ये सुनेला काय मान सन्मान हे आपल्याला माहिती आहे, ते आज नाही पिढ्यानपिढ्या चालत आलेले.
ती सूनच नंतर घराची लक्ष्मी होती आणि तिच्याच हातात घर जातं. तीच नंतर त्यांच्या पुढच्या पिढीला जन्म देते, बाकीच्या सगळ्या गोष्टी करते. म्हणून मी आपलं सांगितलं, जे मनात आलं ते बोलणं म्हणजे काही चुकलं काय? नाही नाही, चूक नाही त्यात, पण तुम्ही त्यांना उत्तरही दिलं हे मी नाही बोलत नाही होतो. मला जे मनात, मी मगाशी काय सांगितलं, मी स्पष्ट बोलणारा कार्यकर्ता आहे. माझी भूमिका मी स्पष्टपणे मांडतो. माझं कुठं चुकलं लक्षात आलं, मी चूक कबूल करतो, माघार घेतो. अशाही घटना मी मागे एक फार वर्षापूर्वी एक चुकीचा शब्द वापरलेला होता. त्याचं इतकं सगळं हे झालं, राजकारण झालं, सगळं काही झालं, माझी बदनामी झाली. मी त्याच्या संदर्भात आत्मक्लेश केला आणि परत अशा प्रकारचे शब्द आपल्या भाषणात येऊन द्यायचे नाही. ते इतके छोटं गाव पातळीवर छोटीशी सभा होती, पण अलीकडे मीडिया इतका ॲक्टिव्ह झाला आहे, लगेचच कोणीतरी बरोबर ते कॅच केलं. ठीक आहे, त्याची किंमत आम्ही मोजली. नाही, तसं या निवडणुकीत हेही दिसतं की तुमचे भाऊ जे आहेत, म्हणजे तुमचं कुटुंब एकटं पडलंय आणि इतर सगळे जे पवारांच्या बाजूने प्रचार करतात, त्यावरही तुमचं स्टेटमेंट आलं होतं की घराघरा फिरतात. अहो, मी मगाशी काय कुमार साहेब तुम्हाला सांगितलं उमेशजी, की आमच्या इथं 62 साली अख्खं कुटुंब एका बाजूला होतं आणि एकटे पवारसाहेब एका बाजूला होते काँग्रेसकडं, बाकी सगळे शेतकरी कामगार पक्षाकडे होते. आमच्या कुटुंबाला हे नवं नाही आहे, हे वेगळं विशेष नाही. आणि तुम्ही ते म्हणता एकटं पडलं. अनेक लोक आज राजकारणात ज्यांचा संबंध नाही ते बाजूलाच ते म्हणतात आम्हाला दोघंही सारखे. आमच्या अनेक बहिणी म्हणतात आम्हाला दोघंही हे सारखे. आमची फॅमिली फार मोठी आहे आणि त्याच्यातनं आमच्या काहींनी त्याच्यातल्या मला सांगितलं, तुम्ही त्याच्यामध्ये उमेदवार जर बदलला असता तर आम्ही संपूर्ण कुटुंबाने आम्ही तुमचंच काम केलं असतं. त्याच्यातनं काय त्यांच्या मनात आहे मला माहीत नाही. त्याच्यातनं त्याच्या खोलात मी जास्त जात बसलो नाही. ठीक आहे, त्यांचा तो अधिकार आहे, कुणी कोणाचा प्रचार करावा हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. तुम्ही बोलले ना की मी जर बोलायला लागलो तुम्हाला तोंड दाखवायला जागा नाही, म्हणजे असं काय मी केलंय मगाशी भावांनी? काय आपल्याला सांगितलं उमेश कुमार, हा, मला जे मनात येतं ते मी बोलतो. मी तेवढं बोललेलो आहे, मी नाही म्हणतच नाही, परंतु मी तोंड उघडलेलं नाही. हा, कारण तोंड उघडून मला हे सगळ्या गोष्टी चव्हाट्यावर आणायच्या नाही. राजकारण होईल 4 दिवसाचं. त्याच्यामुळं उद्याच्याला 7 तारीख आली की आम्ही पुढच्या वेगवेगळ्या प्रचारात आम्ही आज पण आहे, उद्या पण आहे, परवा पण आहे. एक 2019ला दादा जेव्हा तुम्ही गेले होते भाजपबरोबर आणि शपथविधी घेतला होता, त्यावेळेस एक सुप्रिया सुळेंनी ट्विट केलं होतं की पार्टी अँड फॅमिली स्प्लिट. मग ते आता झालंय काय पार्टी अँड फॅमिली स्प्लिट? म्हणजे ह्या गोष्टी वेगळ्या आहेत, राजकारण आणि कौटुंब. ज्यांनी कुणी ट्विट केलं त्यांना विचार ना, मला कशाला विचारता? मी बाकीच्यांची उत्तरं द्यायला बांधील नाही आहे. मी माझ्या स्टेटमेंटवर उत्तर द्यायला बांधील आहे. बाकीच्यांच्या संदर्भामध्ये त्यांनी काय बोलावं, त्यांच्या सद्विवेक बुद्धीला स्मरून तो त्यांचा अधिकार आहे. नाही, मी हे विचारतो की पार्टी अँड फॅमिली स्प्लिट म्हणजे आता ते पार्टी अँड फॅमिली स्प्लिट झाली आहे का? म्हणजे कुटुंब आणि राजकारण हे वेगळं आहे. मी तुम्हाला की तसं त्यात फूट म्हटलंय, पडली? मी तुम्हाला तसं म्हणलंय का? नाही ज्यांनी म्हणलंय त्यांना विचारा. नाही, बऱ्याचशा लोकांची ही चर्चा असते की ही खरी लढाई पवारांच्या घरातली ती आहे राष्ट्रवादीच्या वर्चस्वाची, की राष्ट्रवादीचं सूत्र हे कोणाकडे राहतील, सुप्रिया सुळेंकडे की अजितदादांकडे? 4-5 वर्षातच महाराष्ट्राला जनतेला कळेल. 4-5 वर्षात एवढे पण की कुणाकडे सूत्र राहतील त्याच्यामध्ये विशेष काय. आणि कुणी पण, मी तर नेहमी सांगतो भाषणात, ताम्रपट घेऊन जन्माला कुणी आलेलं नाही आहे. जनता ज्यांच्या पाठीमागे असतील त्याला संधी मिळेल. उलट काही जण सांगायचे की ठराविक काळ झाल्यानंतर प्रत्येकाने थांबलं पाहिजे, पण तो ज्याचा त्याचा तो अधिकार आहे. म्हणजे तू रिटायर व्हा, जे तुम्ही एक स्टेटमेंट बोलता की कुठे थांबलं पाहिजे. एक मिनिट, ज्याचं वेगवेगळ्या, तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये कधीतरी थांबता ना, खेळाडूच्या क्षेत्रामध्ये कधीतरी थांबतात ना, तसंच सगळीकडे असतं. डॉक्टरी करणारे ते ठराविक काळामध्ये थांबतात डॉक्टरी करायचे, वकील लोक थांबतात वकिली करायचे, CA लोक थांबतात त्यांची प्रॅक्टिस करायचं. असं प्रत्येकाचं असतं. कुणी कुठं थांबावं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. आम्ही कोणावर ते बोलू शकत नाही किंवा त्याच्यामध्ये कुठली भूमिका पण मांडू शकत नाही. माझं मत ते. हां, कोणी कुठे थांबावा हा त्याचा मुद्दा आहे, तुमचं बरोबर आहे. पण
तो एक दुसरा मुद्दा आहे, कोणी कुठे थांबावं. पण ही धुरा कोणाकडे असावी हा एक दुसरा मुद्दा आहे ना, ती तुमच्याकडे असावी की त्यांच्याकडे असावी? नाही हा ती हे का आपण कोणी काही ठरवलं तर उद्याच्याला आपल्या इथं अनेक उदाहरणं देशात आणि महाराष्ट्रामध्ये आहे की त्या संदर्भामध्ये एखादा पक्ष काढल्यानंतर त्या पक्षाच्या संदर्भातली भूमिका पुढं कुणी काय घ्यावी ते पक्षाचे कार्यकारिणीचे सदस्य, पक्षाचे कार्यकर्ते, पक्षाचे आमदार, पक्षाचे खासदार सगळे मिळून घेत असतात. तुमचं मग ते स्टेटमेंट कसं होतं की मी तुमच्या पोटी किंवा दुसऱ्याच्या पोटी जन्माला आलो त्यात माझी चूक काय? हे मी स्टेटमेंट ते त्यावेळेस केलं त्यावेळेस केलं होतं, ज्यावेळेस भाजपमधून आल्यानंतर पहिल्या सभेत. हा मग त्यावेळेस केलेलं होतं. मला त्यावेळेस जे योग्य वाटलं ते मी स्टेटमेंट केलं. मी मगाशी काय सांगितलं मराठीत, माझ्या मनात जे येतं ते मी बोलतो. मी त्याच्या संदर्भामध्ये मागं पुढं बघत नाही. त्यावेळेस मला ते बोलावंसं वाटलं मी बोललो. पण दादा त्याचा अर्थ असा निघतो की राष्ट्रवादीची धुरा तुमच्याकडे असावी असं तुम्हाला वाटतं? हो का? त्याचा अर्थ कुणी कसा काढावा, उमेश कुमावतांनी कसा काढावा आणि जनतेने कसा काढावा ज्याचा त्याचा अधिकार आहे. माझ्या मनात आलं मी बोलून टाकलं, विषय संपला. नाही, आता मुख्यमंत्री आहेत शिंदे फडणवीस आहेत, ते एक वाक्य बोलतात की राजा का बेटा राजा नहीं रहेगा, जिसमें काबिलियत होगी वो राज करेगा. मग हे कुठे जुळतंय का? हे त्यांनी ते बोललेत ना, त्याच्याबद्दल त्यांचा बोलण्याचा मतितार्थ काय ते त्या दोघांना विचारा. मी तुम्हाला मगाशी सांगितलं डेमोक्रेसीमध्ये, लोकशाहीमध्ये आम्ही जिथं काम करतो कुठल्याही सहकारी संस्थेत तिथं बहुमताला महत्त्व असतं. बहुमत ज्यांच्या बाजूने असेल त्याच्या पाठीशी म्हणजे त्याला ती संधी मिळत असते. मग बहुमत तर इथं तुमच्या पाठीशी आहे ना. मग त्याच्या संदर्भात आम्ही पक्ष आमच्याकडे राहिलाय ना. पक्ष आज मी चालवतो, पक्षाचं चिन्ह माझ्याकडे आहे. अर्थात न्यायालयामध्ये मॅटर चालू आहे, कारण न्यायालयाने आम्हाला सांगितलं की न्यायप्रविष्ट प्रकरण आहे, न्यायालयाचा नंतर काही निकाल लागेल. तरी पण मी एक दुसरा, आता तुम्ही दुसऱ्या विषयी विचारायला नको, तरी पण राज ठाकरे एक बोलले होते की दोन्ही पवार एकत्रच आहेत. मी तुम्हाला उमेशजी सारखं सारखं सांगतो, राज ठाकरे साहेबांनी काय बोलावं हा त्यांचा अधिकार आहे. मी त्याच्याबद्दल तसं काही नाही, नो कॉमेंट्स. पण तसं काही नाही. ह्याच्या संदर्भात इतरांनी काय म्हणावतो, तुम्ही ॲज अ मीडियाचे प्रमुख या त्यांनी तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही सांगा. आम्ही तर निवडणूक लढतोय आणि सगळे आमचे कार्यकर्ते आमच्या परीनं प्रयत्न करतात, महायुतीचे नेतेगण आपापल्या परीनं प्रयत्न करत आहेत, समोर महाविकास आघाडीचे लोक त्यांच्या परीनं प्रयत्न करतात. तुमची स्थिती सध्या अशी विचित्र नाही का? म्हणजे निवडणूक झाल्यानंतर हारली तर बहीण आणि जिंकल्या तर पत्नी. ठीक आहे ना, निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी ह्या गोष्टी मी मागच सांगितलं तुम्हाला. मागे पण अशा पद्धतीची घटना घडली. काहींनी तर बाहेरचे उभे असताना देखील त्यांचा प्रचार केला आणि काकांना पराभूत करण्याचा प्रयत्न केला, म्हणजे थोरल्या काकांना. हे झालंय ना. पवार विरुद्ध पवार, मी फडणवीसांचा एक इंटरव्ह्यू केला त्यावेळेस ते बोलले हे कालचक्र आहे. त्यांनी काय त्यांनी कुठल्या अँगलनी विचार करून ते कालचक्र आहे सांगितलं मला माहीत नाही. मी ज्यावेळेस देवेंद्रजींची भेट होईल त्यावेळेस सांगेल उद्या फॉर्म भरायचा पुण्याचा आणि शिरूरचा, त्यावेळेस मी विचारेल. उमेश कुमावत विचारत होते कालचक्र आहे, कशाच्या अर्थाने कालचक्र आहे. नाही, त्याचं म्हणणं होतं की पवार विरुद्ध पवार त्यांच्या हयातीतच त्यांना ही निवडणूक बघायला मिळाली, एवढ्या मोठ्या नेत्याला हे कालचक्र आहे असं त्याचा अर्थ होता. मला ह्याच्या संदर्भामध्ये सगळ्या उमेश कुमावत ही भूमिका ज्यावेळेस एकनाथराव शिंदे सुरतला गेलेले होते त्यावेळेस अजित पवारच्या चेंबरमध्ये सगळे लोक उपमुख्यमंत्र्यांच्या, राष्ट्रवादीचे जेवढे MLA जेवढे MLC हे सगळे एकत्र बसलेले होते. सगळ्यांनी एक पत्र ड्राफ्ट केलं साहेबांना, सगळ्यांनी सह्या केल्या. सगळ्यांनी आज तिकडं आहेत त्याही सगळ्यांनी सह्या केल्या, सगळे MLA MLC. आणि ते पत्र नेऊन राजेश टोपेंनी दिलं. राजेश टोपेंना कधीतरी खाजगीत विचारा की असं काहीतरी अजित पवार म्हणत होते, असं पत्र तुम्ही नेऊन दिलं का आणि त्या पत्रात तुमच्या सगळ्यांच्या सह्या होत्या का. आणि पत्रात उल्लेख काय होता की 2 वर्ष कोरोनाची मतदारसंघामध्ये काही विकास झाला नाही, आत्ता कुठं विकासाला सुरुवात झालेली आहे, आत्ता कुठं निधी मिळायला सुरुवात झालेली आहे. आम्ही लोकांशी बांधील आहोत, आम्हाला आमच्या तालुक्यामध्ये आमच्या विधानसभा मतदारसंघामध्ये विकास करायचा आहे. आम्हाला
भाजपच्या बरोबर आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जसा शिवसेनेबरोबर गेला, शिवसेना आणि भाजप एकमेकाचे अतिशय जवळीक असणारे मित्र, परंतु तिथं ते चाललं तर आता मग भाजपबरोबर जाऊ. तुम्ही 2014ला भाजपला बाहेरनं पाठिंबा दिला, 2017ला भाजपबरोबर जायचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला, 2019ला पण चर्चा त्या ठिकाणी झाली. उमेश कुमावत एकदम कुणी सकाळी उठून शपथ घेईल का? एवढ्या मोठ्या राज्याचा कारभार करत असताना राष्ट्रपती राजवट आलेली होती, राष्ट्रपती राजवट मागं घेण्यात आली. राष्ट्रपती राजवट कुणी आणली त्याची जरा माहिती देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं घ्या. मग तुम्हाला सरळ असं म्हणायचं की शरद पवारांनी शब्द पाळला नाही? नाही नाही, मी तसं म्हणलं का? तुम्ही काहीतरी माझ्या तोंडी घालू नका. नाही, त्याचा अर्थ तसा नाही नाही, त्याचा अर्थ हो का, मराठी भाषा बोलावी तशी बोलली जाते, अर्थ काढला तसा काढला जातो. मी फक्त तुम्हाला स्पष्ट सांगतो की त्या संदर्भामध्ये आता ते आपण सारखं जुन्या शिळ्या कडीला ऊत आणण्याचं काम करतोय. ते झालंय 2019, आता 24मध्ये आपण 5 वर्ष पुढे आलेलो आहोत. त्या संदर्भामध्ये आम्ही प्रयत्न केला, सगळ्यांचं त्याच्याबद्दलचं मत होतं. त्याच्यानंतर पण आम्ही जी भूमिका घेतली तेव्हाही अनेक जण आमच्याबरोबर ते सगळे होते, परंतु नंतरच्या काळामध्ये निर्णय घेण्याच्या वेळेस कधी कधी काही जण असे थोडंसं घेऊ का नको घेऊ का नको घेऊ का नको करून मागं हटतात. त्याच्यात काही जण मागं हटले. ते बोलतात ना रणनीतीचा भाग असू शकतो ना, राजकारणात रणनीतीचा भाग असू शकतो. मी म्हणलं ना, मग आमचं कुठं काय म्हणणं आहे? आम्ही कधी रणनीती, आमचं सरदोपट काम असतं. इकडे जायचं तिकडे नाही. ती रणनीती वगैरे आम्हाला काही जमत नाही. आम्ही आपले सरळ मार्गी काम करणारी माणसं आहेत, स्पष्ट बोलणारी माणसं आहेत, म्हणूनच इथपर्यंत आम्ही आलेलो आहोत. नाही, भारतीय जनता पक्षानं, मी मागे फडणवीसही बोलले होते की भारतीय जनता पक्षानं दादांना असा काही शब्द नाही दिलेला की त्यांना आम्ही मुख्यमंत्री बनवू, तरी पण दादा भाजपबरोबर का गेले हा लोकांच्या मनात प्रश्न आहे. अहो, मी सांगितलं ना, आमची विकासाची कामं करण्याकरता, महाराष्ट्रातले डेव्हलपमेंटचे प्रश्न सोडवण्याकरता, केंद्राचा निधी महाराष्ट्रामध्ये डेव्हलपमेंटच्या करता आणण्याकरता. आणि आज देश पातळीवर उमेश कुमावतजी आपण नजर टाकली तर तुम्ही 2-3 नावं पंतप्रधान पदाचे उमेदवार 135-40 कोटीचा कारभार सांभाळणारे कोण आहेत ते मला तुम्ही सांगा. कोण आहेत? एक मोदी साहेब आहेत, समोरचं नाव येत नाही. अनेक जण ते एकत्र बसलेत, ते म्हणतात आम्ही नंतर ठरवू. नंतर कधी ठरवू? शेवटी जनतेला पाहिजे ना की आज देशाची सूत्र कोणाच्या हातामध्ये आपण द्यायला निघालोय हे मतदारांना कळायला नको? हे लोकांनाही वाटतं ना की उपमुख्यमंत्री पदासाठी दादा भाजप बरोबर जाणार नाही. किती वेळा उपमुख्यमंत्री राहिले? 5-6 वेळा राहिलो. त्या उपमुख्यमंत्री पदाकरता नाही, पुन्हा मी सांगतो, आमच्या आमदारांची मानसिकता आपण विकास कामाच्या करता सरकार सत्ताधारी पक्षाच्या बरोबर गेलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेतली. आज देश पातळीवर नजर टाकली तर नरेंद्र मोदी साहेबांच्या सारखा मजबूत खंबीर अशा प्रकारचा नेता, कणखर नेता हा आज तुम्हाला दुसरा कुठलाही देशात बघायला मिळत नाही. एक काळ होता काही लोक पाहायला मिळायचे आज नितीश कुमार, परंतु ते आज वयस्कर झालेले आहेत. आज ते बिहारचं सरकार चालवत आहेत, परंतु मर्यादा आहेत, ही वस्तुस्थिती आहे. ममता बॅनर्जी ती त्यांच्या पश्चिम बंगालपुरती मर्यादित आहे. त्या येऊन ह्याच्यात गेल्यात काय त्या गोव्यातल्याही राज्यांनी त्यांना स्वीकारलं नाही. केजरीवाल पंजाब आणि दिल्लीपुरता मर्यादित आहे, त्यांनाही गोव्याने स्वीकारलं नाही. गोवा तर एवढं छोटं राज्य आहे. अशा अनेकांच्या बाबतीमध्ये स्टॅलिन ते आपले तामिळनाडूमध्येच समाधानी आहेत, चंद्रबाबू ते आपले आंध्रमध्येच समाधानी आहेत. असे प्रत्येकजण आपापल्या स्टेटपुरते आहेत. फारुख अब्दुल्ला हे जम्मू काश्मीरपुरतं मर्यादित आहे. मग उद्या ह्या देशाचा गाडा पुढं नेण्याच्या करता कोण नेता आहे ते सांगा ना. म्हणजे मोदींकडे बघून तुम्ही हा निर्णय घेतला? मी मगाशीच सांगितलं, ते विकास पुरुष आहेत, त्यांच्याकडे बघून निर्णय घेतला. गेली 10 वर्षात मी पण त्यांच्यावर सुरुवातीला 2014ला 2019ला टीका केली, परंतु नुसतं टीका करून प्रश्न सुटत नसतात. देशाच्या 140 कोटी जनतेचा प्रश्न सोडवत असताना, जागतिक पातळीवर देखील देशाचा नावलौकिक वाढत असताना, तशा पद्धतीनं मजबूत आणि
सातत्याने काम करणारं व्यक्तिमत्व कोण आहे, कुठलीही सुट्टी न घेता, तर ती त्या मोदी साहेबांचंच नाव पुढे येतं. पण आता समजा तुम्ही त्यांच्याबरोबर गेले तरी मग सीटांच्या बाबतीत तुम्ही बॅकफूटवर काय? सीटांच्या बाबतीत म्हणजे नाशिकची जागा आहे. एक मिनिट, हां, उमेश कुमावत, तिथं मागच्या वेळेस एकूण जागा विरोधी पक्षाच्या किती आल्या? त्या कोणाच्या? 4 यांच्या 4 NCP च्या आल्या. 2019 सांगतो, 4 NCP, एक काँग्रेस चंद्रपूर 5, एक MIM 6 आणि 6 का 7 6 अशाच जागा आल्या. मग तेवढ्या जागा आम्ही घेतल्या ना. जर तुम्ही सत्ताधारी पक्ष म्हणून तुमच्या निवडून आलेल्या खासदारकीच्या जागा आम्ही कशा नाही म्हणायचं? म्हणजे जुन्या फॉर्म्युल्यावर हे सीट बरोबर आहे ना. साधारण तसंच झालं आणि आम्ही आणखीन एक ॲडिशनल राज्यसभा घेतली. अच्छा, म्हणजे नाशिकच्या जागेचा काय पण प्रॉब्लेम आहे? नाशिकच्या भुजबळ स्वतः आले, ते बोलले की मी माघार घेतो, मग बोलले माझा क्लेम आहे आमच्या राष्ट्रवादीचा. जागेच्या संदर्भातला क्लेम आम्ही ठेवलेला आहे. आम्ही बघू, आम्ही एकत्र बसून काय तो निर्णय घेऊ. अच्छा, माझा शेवटचा एक प्रश्न आहे की आता जसं तुम्ही जुळून घेतलं सगळ्यांशी, मग पुढे राष्ट्रवादी पक्ष हा शरद पवारांशी जुळून घेऊ शकतो का? राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नसतो, मित्र नसतो. आम्ही जी भूमिका घेतलेली आहे आजच्या घडीला, ती भूमिका इतरांना कोणाला योग्य वाटली तर त्या ठिकाणी पुढं काही घडू शकतं. आम्ही घेतलेली भूमिका, आज आम्ही भाजपबरोबर आहात, आज ज्यांच्याबरोबर जाण्याची भूमिका घेतली, ती जर इतरांना योग्य वाटली, त्यांच्या सहकार्याने योग्य वाटली, तर त्यामध्ये पुढच्या काही गोष्टी घडायच्या नाही घडायच्या ते काळ ठरवेल. ठीक आहे. शेवटचा प्रश्न झाला, एक प्रश्न राहून गेला होता. तुम्ही आता मध्ये एका भाषणात बोलले की एका उद्योगपतीच्या घरी अमित शहांसमोर पवारांची बैठक झाली होती. तर महाराष्ट्राला हे जाणून घ्यायचं की नेमकं तुम्ही ते बोलतात की तिथे सगळं ठरलं, नंतर पवार येऊन मुंबईत त्यांनी मन बदललं, काय झालं, काय होतं? झालंय तेच सांगायचं नाही मला. लोकांना, बहुतेकांना ते कळालेलं आहे. पुन्हा अगदी खोदून विचारायचं काही कारण नाही. मी कितीही खोदून विचारलं तर मी काही ते सांगणार नाही. तुम्ही माझ्या त्या बाबतीत आधी लागू नका, तुमचा वेळ घेऊ नका, माझाही वेळ घेऊ नका त्या प्रश्नाच्या करता. ठीक आहे, चालेल. तुम्ही सगळ्या प्रश्नांना एकदम चांगली उत्तरे दिली, विशेष करून दिलखुलास बोललात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. उमेशजी, तुम्हाला मनापासून धन्यवाद.